अथ श्री साई सच्चरित अध्याय 44. श्री गणेशाय नमा, श्री सरस्वते नमा, श्री गुरुभ्यो नमा, श्री कुलदेवताय नमा, श्री सीतारामचंद्राभ्या नमा, श्री सद्गुरु साईनाथाय नमा. ओम नमो श्री साई चिद्घन. सकल सौख्यांचे आयतन, सकल संपदांचे निधान, दैन्य निरसन यत्कृपा. करी अवलीला चरणवंदन, समस्त पापा होय क्षालन. मग जो भावे भजन पूजन, करी तो त्याहूनही धन्य. पाहता जयाचे सस्मित मुख, विसरे समस्त संसार दुःख. ठाईस विरे तहान भूक, ऐसे अलौकिक दर्शन. अल्ला मालिक जया ध्यान, जो निष्काम निरभिमान. निर्लोभ निर्वासन जयाचे मन, तयाचे महिमान काय वानू. अपकार्याही जो उपकारी, ऐसी शांती जयाचे पदरी. तया न विसंबे कोणीही क्षणभरी, द्यावा निजांतरी निवास. रामकृष्ण राजीवाक्ष, संत हिनाक्ष वा एकाक्ष. देवरूपे सुंदर स्वरूप, आनंद स्वरूप संत सदा. देवांचे नेत्र श्रवणात, संत दृष्टीस नाही अंत. ए यथामा देव वदत, संत द्रवत निंदकाही. रामकृष्ण आणि साई तिघा माझी अंतर नाही. नामे तीन वस्तू पाही, ठाईचे ठाई एक रूप. तिये वस्तू समरणावस्था, वार्ता ही तो समूळ मिथ्या. काळावरही जयाची सत्ता, तया का व्यथा त्या हाती. प्रारब्ध संचित न कळे आपणा, नेने मी त्या क्रियमाना. करुणाकर साई गुरु राणा, जानोनी करुणा भाकी तसे. वासनेच्या लाटा नाना, तेने उसंत नाही मना. कृपा तुझी असलिया विना, स्थैर्य येईना जीवासी. गताध्याय आरंभी वचन, दिधले परीन झाले पालन. घडले न सांग निरूपण, साध्यंत संपूर्ण परिसावे. अंतकाल समीप जाणून, ब्राह्मण मुखे रामायण श्रवण. केले चतुर्दश रात्रंदिन, बाबांनी अनुसंधानपूर्वक. ऐसे 2 सप्ताह भरता, रामायण श्रवण करिता. विजयादशमी दिवस येता, बाबा विदेहता पावले. गताध्यायी झाले कथन, होता बाबांचे प्राणोत्क्रमण. लक्ष्मण मामांनी केले पूजन, जोगांनी निरांजन आरती. तेथुनी पुढे 26 तास, हिंदू आणि मुसलमानास लागले विचार करावयास. केवी या कलेवरास सद्गती. कैसे समाधिस्थान नियोजन, कैसे अकल्पित इष्टिका पतन. कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण, चढविला 3 दिन बाबाही. समाधी की देहावसान, सकळ झाले संशयापन्न. पाहुनी श्वासोच्छवासावरोधन, अशक्य उत्थान वाटले. ऐसे 3 दिवस जाता, प्राणोत्क्रमणाची वाटले निश्चितता. मग उत्तरविधीची वार्ता, सहजची समजता उदेली. ऐसी याही तया अवसरी, परम सावध बाबा अंतरी. येऊनी अवचित निज देहावरी, घालविली दुरी जनचिंता. इत्यादी सकल कथा, प्रेम भावे परिस्थिती श्रोता. श्रवणे आनंद होईल चित्ता, कंठ गहिवरता दाटेल. कथा नवे ही एक संदूक, गर्भी साईरत्न अमोलिक. उघडूनी पहा प्रेमपूर्वक, अनुभवा सुख दर्शनाचे. या अवघ्या अध्याया आत, खचिला दिसेल साईनाथ. श्रवणे पुरतील मनोरथ, स्मरणे सनात होईजे. परम उदार जयांचे आचरित, तया साईंचे हे चरित. करावया श्रवण व्हा उद्यत, अव्यग्र चित्त सप्रेम. ऐसी पावन कथा ऐकता, धनीन पुरे भक्त चित्ता. पूर्ण दाटे परमानंदता, संसार श्रांता विश्राम. चित्त प्रसन्नतेचा हरिक, निजानंद ठाके सन्मुख. सर्व सुखांचे सोली व सुख, ते हे कथानक साईंचे. कितीही ऐका नित्य नूतन, रमणीयतेचे हेची लक्षण. म्हणून ही संतकथा पावन, होऊनी अनन्य परिसावी. असो पुढे कलेवर सद्गती, याच वादाची भवती न भवती. करिता करिता समस्त थकती, पहा प्रचिती अखेर. बुट्टीचे वाड्याचे दालन, त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन. होणार होते मुरलीधर स्थापन, ठरले ते स्थान बाबांचे. आरंभी जय पाया खोदिला, जात असता बाबा लेंडीला. माधवरावांच्या विनवणीला, माथा डोलविला बाबांनी. माधवराव करीत विनंती, नारळ देऊनी बाबांचे हाती. मुरलीधराचा गाभारा खोदिती, अवलोका म्हणती कृपेने. पाहुनिया ती शुभ वेळ, बाबा म्हणाले फोडा नारळ. आपण समस्त बाळ गोपाळ, येथेची काळ क्रमुकी. येथीची आपण बसता उठता, सुखदुःखाच्या करू वार्ता. येथीची पोरा सोरा समजता, चित्त स्वस्थता लाभेल. बाबा काहीतरी हे वदले, ऐसेची आरंभी सर्वासी दिसले. पुढे जेव्हा अनुभवा आले, कळूनी चुकले ते बोल. होता बाबांचे देहावसान, राहिले मुरलीधराचे स्थापन. हेची वाटले उत्तम स्थान, साई निधान रक्षावया.
वाडी यात पडो हे शरीर, अंती बाबांचे हे उद्गार, तोची शेवटी ठरला विचार, झाले मुरलीधर बाबाची, श्रीमंत बुट्टी आदी करून, हिंदू मुसलमान सर्वत्र जन, याच विचारा राजी होऊन, वाडात सत्कारणी लागला. ऐसा बहुमोल वाडा असून, बाबांचा देह कुठेही पडून, जाता मग तो वाडाही शून्य, अत्यंत भयान भासता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन पुराण श्रवण, अतिथी अभ्यंगता अन्नदान, होते त्या कारण श्रीसाई. आजी तेथे जे अन्नसंतर्पण, लघुरुद्र महारुद्रावर्तन, देशोदेशीचे येती जन, त्या सर्वा कारण श्रीसाई. असो ऐसे हे संतांची वाणी, अक्षरे अक्षर साठवा श्रवणी, काहीतरी ते बोलती म्हणून, नाव मानुनी त्यागावी. आरंभी ती कितीही मुग्ध, अथवा दिसो कितीही संदिग्ध, काले होतो अर्थावबोध, जरी ती दुर्बोध आरंभी. असता देह पातासी अवधी, पुढील होणारे गोष्टी संबंधी, दुश्चिन्हे घडली काही आधी, मशिदीमध्ये शिर्डीत. तया माझील एकची आता, निवेदितो मी श्रोतयाकरिता, किती सकळ सांगू जाता, ग्रंथ विस्तरता पावेल. किती एक बहुता वर्षापासूनी, होती एक बाबांची जुनी, वीट जियेवरी ते हात टेकुनी, आसन लावूनी बैसत. विटेचा त्या आधार घेऊनी, नित्य एकांत होता रजनी, बाबा मशिदीत स्वस्त मनी, आसन लावूनी बैसत. ऐसा कित्येक वर्षाचा क्रम, निर्भेद चालला होता अविश्रम, परी होणारासी न चले नियम, घडतसे अतिक्रम अकल्पित. बाबा नसता मशिदीत, पोरगा एक होता झाडीत, तळीचा केर काढावयाचे निमित्त, विटती किंचित उचलली, फुटावयाची वेळ आली, वीट पोराचे हातून निसटली, धाडकीने ती खाली पडली, दुखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले, वीट नाही की कर्मची फुटले, ऐसे वधुनी अति हळहळले, नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन ज्या विटे, घालीत बाबा ती जव फुटे, तेने दुःख हृदय फाटे, कंठ दाठे तयांचा. ऐसी बहुता काळाची जुनाट, निजासनाचे मूळ पीठ, अवसट भंगली पाहून वीट, मशिद सुनाट वाटे त्या. वीटची मग ती प्राणापरती, बाबाची होती अति आवडती, पाहुनी तियेची ऐसी ती स्थिती, बाबा अतिचित्ती हळहळले. त्याच विटेसी टेकुनी कोपर, बाबा घालवित प्रहराचे प्रहर, घालुनी आसन योग तत्पर, म्हणून तिजवर प्रेम मोठे, जिये संगे आत्मचिंतन, ती मज होती जीवकी प्राण, ती भंगली माझी सांगातीन, मीही तिजविन न राहे, वीट जन्माची सांगातीन, गेली ती आजी मज सांडून, ऐसे तिचे गुण आठवून, बाबांनी रुदन मांडिले. येथे सहजी येईल आशंका, वीटही क्षणभंगुर नाही का, एतदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे. आशंका ही प्रथमदर्शनी, उठेल कौनाच्याही मनी, प्रवर्ते मी समाधानी, पाय नमुनी साईंचे. कैसा होईल जगदुद्धार, कैसे तरतील दीन पामर, एतदर्थची समतांचा अवतार, कर्तव्य इतर नाही त्या. हास्य रुदन क्रीडा प्रकार, लौकिक नाट्याची येथील सार, जैसा तैसा श्रेष्ठाचार, लोकव्यवहारही तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी, अवाप्त सकल संकल्पजनी, तरी लोक तरावया लागुनी, कर्माचरणी उद्युक्त. असो हे देहावसान व्हावया आधी, 32 वर्षापूर्वीच समाधी, होणार परी म्हाळसापतींची बुद्धी, निवारे त्रिशुद्धी हा कुयोग, टळताना जरी हा दुष्ट योग, कैसा अवघ्या ते साई सुयोग, 43 वर्षामागेची वियोग, होता की कुयोग ऐसा तो. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, बाबा अस्वस्थ उठला दमा, सहन करावया देह धर्मा, ब्रह्मांडी आत्मा चढविला. आता येथून 3 दिन, आम्ही चढवितो ब्रह्मांडी प्राण, प्रबोधू नका आम्हा लागून, बाबांनी सांगून ठेविले. मग तो सभा मंडप कोण, बाबाही बोटे दाविले ठिकाण, म्हणाले तेथे समाधी खोदून, द्या मज ठेवून त्या जागी. स्वय माळसा पतीस लक्षून, बाबा तदा वदती निक्षून, नका मज सांडू उपेक्षून, दिवस 3 पर्यंत. तयस्थानी निशाने 2, लावून ठेवा निदर्शक खून, ऐसे वदता वदता प्राण, ठेविला चढवून ब्रह्मांडी. भरावी एकाएकी भवंडी, तेवी निचेष्टित देहदांडी, माळसापतीने दिधली मांडी, आशा ती सांडिली इतरांनी. रात्रीचा समय झाले 10, तेव्हाचा हा प्रकार पहा, स्तब्ध झाले जन आहाहा, काय अवचित हा प्रसंग. नाही श्वास नाही नाडी,
वाटे प्राणे सांडिली कुडी, जनास भयंकर अवस्था गाडी, सुख निर्वडी साईस, मग पुढे माळसापती, अहोरात्र सावध वृत्ती, साईबाबा लागी जपती, तेथेसी बैसती जागत, जरी होती साईमुखीची, आज्ञा समाधी खोदावयाची, तरी ते तैसे करावयाची, हिम्मत कवनाची चालेना, पाहोनी बाबा समाधीस्थ, मिळाला तेथे गाव समस्त, जन विस्मित पाही तटस्थ, काढीना भक्त मांडिते, प्राण गेला कळता देखा, बैसेल एकाएकी धक्का, सांगूने 3 दिवस मज राखा, झकविले लोका साईने, श्वासोच्छवास झाला बंद, ताटस्थ पावली इंद्रिय संबंध, नाही चलन वलनाचा गंध, तेजही मंद जहाले, हरपले बाह्य व्यवहार भान, वाचेसी पडले दृढ मौन, कैसे शुद्धीवरी मागू तेन, चिंताही गहन सर्वत्रा, वृत्तीवरी येईना शरीर, काळक्रमिला 2 दिवसावर, आले मौलवी मुलना फकीर, मांडीला विचार पुढील, आप्पा कुलकर्णी काशीराम, आले केला विचार ठाम, बाबांनी गाठिले निज सुख धाम, द्यावा की विश्राम देहासी, कोणी म्हणती थांबा क्षणभरी, घाई इतुकी नाही बरी, बाबा नव्हे तर इतरांपरी, अमोघ वैखरी बाबांची, तात्काळ प्रत्युत्तर करावे इतरी, थंडगार पडल्या शरीरी, येईल कोठूनी चैतन्य तरी, कैसे अविचारी सकळ हे, खोदा कबर दाविल्या स्थळी, बोलवा की सकाळ मंडळी, द्यामुठ माती वेळच्या वेळी, तयारी सगळी करा की, ऐसी भवतीनं भवती होता, पूर्ण झाली दिनत्रय यत्ता, पुढे पहाटे 3 वाजता, चेतना येता आढळली, हळूहळू दृष्टी विकसिता, आळेपिळे शरीरा देता, श्वासोच्छवास चालू होता, पोटही हालता देखिले, दिसू लागले प्रसन्न वदन, होऊ लागले नेत्रोन्मिलन, जाऊन या निचेष्टितपण, प्रबोध लक्षण उमटले, जणू विसरले देहभावा, तयाचा पूर्णच्छ आठव व्हावा, चुकला ठेवा ठाई पडावा, भांडारा उघडावा तिगत, देखोनी साई सावधान, झाले सकळ प्रसन्न वदन, टळले देवदयने विघ्न, आश्चर्य निमग्न भक्तजन, भगत पाही मुख कौतुके, साईही ही मन हळूच तुके, मौलवी फकीर पडले फिके, की प्रसंग चुके भयंकर, पाहुनी मौलवीची दुराग्रता, भगत आज्ञा पालनी चुकता, यत्किंचितही निश्चय ढळता, वेळती येता कठीण ते, 43 वर्ष आधीच कबर, होऊनी जाती कैची मग खबर, कैचे मग ते दर्शन मनोहर, होते सुखकर साईंचे, लोकोपकार होची कारण, करुणी समाधीचे विसर्जन, साई पावते झाले उत्थान, समाधान भक्तजना, भक्त कार्यार्थ जो भागला, परमानंदी लय लागला, कैसा आधीच जाई प्रबोधिला, अकळ लीला तयांची, देखुनी बाबा सावधान, सुखावले भक्तजन, जो तो धावे घ्यावया दर्शन, पुनरुज्जीवन सुखाते, असो पूर्वील कथानुसंधान, ते अखेरचे देहावसान, जाहले जयांचे संपूर्ण कथन, यथास्मरण आजवरी, म्हणोनी आपण श्रोता सकळीक, मणी विचारा की क्षण एक, कासया वहावा हर्ष शोक, दोन्हीही अविवेक मुलक, औट हाताचा स्थूळ गाडा, देहेंद्रियाचा जो सांगाडा, तो काय आपुला साई निधडा, समूळ सोडा हा भ्रम, साई म्हणावे जरी देहा, तरी त्या नावची नाही विदेहा, रूपही नाही वस्तूही पहा, रूपातीत श्रीसाही, देह तरी नाशिवंत, वस्तू स्वतंत्र नाशरहित, देह पंचभूतांतर्गत, अनाद्यनंत निजवस्तू, त्यातील शुद्ध सत्वात्मक, ब्रह्मरूप चैतन्य देख, जड इंद्रिया जो चालक, साई नामक ती वस्तू, ती तो आहे इंद्रियातीत, इंद्रिये जड ती ते नेनत, तीच इंद्रिया प्रवर्तवित, चाळवित प्राणाते, त्या शक्तीचे नाम साई, तिजविन रीता ठाव नाही, तिजविन ओस दिशा दहाई, भरली पाही चराचरी, तीच की ही अवतार स्थिती, तीच होती आधी अव्यक्ती, नामरूपी आली व्यक्ती, समरसली अव्यक्ती कार्यांती, अवतार कृत्य संपवुनी, अवतारी ही देह त्यजुनी, जैसे प्रवेशते निर्विकल्प भुवनी, तैसीच ही करणी साईंची, गुप्त व्हावे येता मनी, जैसे स्वामी गाणगा भुवनी, पर्वत यात्रेसी जातो म्हणूनी, गेले निघुनी एकाकी, भक्तांनी धरिता अडवून, तयाचे केले समाधान, लोकाचारी हे माझे गमन, गाणगा भुवन सोडीना, कृष्णातीरे प्रांतस्नान, बिंदुक्षेत्री अनुष्ठान, मठात करावे पादुका पूजन, तेथेच निरंतर वास माझा, तैसीच साईबाबांची परी,
निधन केवळ लोकाचारी, पाहू जाता स्थिरचरी, सर्वांतरी श्री साई. जैसी जयाची भजन स्थिती, तयासी तैसी नित्य प्रचिती, संदेह काही न धरावा चित्ती, मरणातीत श्री साई. साई भरला स्थिरचरी, साई सर्वांच्या आत बाहेरी, साई तुम्हा आम्हा भितरी, निरंतरी नांदत असे. साई समर्थ दीनदयाळ, भावार्थी भक्त प्रणप्त पाळ, परमप्रेमाचे ते भूकाळ, अतिस्नेहाळ सकळिका. जरी चर्म चक्षुष न दिसती, तरी ते तो सर्वत्र असती, स्वय जरी सूक्ष्मत्वी लपती, तरीही लाविती वेड आम्हा. त्यांचे निधन केवळ ढोंग, आम्हा फसविना आणले सोंग, नटनाटकी ते अव्यंग, भंगोनी अभंग जहाले. त्याची ठाई जो अनुराग, तेने करुणे पाठ लाग, अंती लावू तयांचा माग, कार्यभाग साधू की. मनोभावे पूजा करिता, भक्तिभावे तया आठविता, अनुभव येईल सकळ भक्ता, सर्व व्यापकता दिसेल, उत्पत्ती स्थिती आणि लय, चित्स्वरूपा त्यांचे न भय, ते सदा सर्वदा चिन्मय, विकारा आश्रय ना तेथे. जैसे सुवर्ण सुवर्णपणे, राही अलंकाराही विने, केली नानापरींची आभरणे, परीन सोने पण त्यागी. परोपरीचे अलंकार, हे तो सर्व विनाशी विकार, आटिता उरे हेम अविकार, नासे आकार नामही. तरी या हेमी हा हेमाडपंत, विरोनी जाओ समूळ नितांत, एव गुण साईपदांकित, अप्रलयात वास करो. पुढे केला 13वा दिन, बाळासाहेब भक्तरत्न, मिळवूनिया ग्रामस्थ ब्राह्मण, उत्तर विधान आरंभिले. करुनिया सचेल स्नान, बाळासाहेब हस्ते जाण, करविले तिलांजुली तिल तर्पण, पिंड प्रदानही केले. सपिंडी आदिक उत्तर क्रिया, शास्त्रधारे त्या त्या समया, झाल्या मासिकासह अवघिया, धर्म न्यायाप्रमाणे. भक्तश्रेष्ठ उपासनींनी जोगा समवेत जाऊनी, भागीरथीच्या पवित्र स्थानी, होम हवनीय संपादिले. ब्रह्मभोजन अन्न संतर्पण, यथासांग दक्षिणा प्रदान, करुणी सशास्त्र विधिविधान, आले ते परतून माघारा. नाही बाबा संवाद, आता जरी हा ऐसा भेद, परिदृष्टी पडता ती मशिद, गत सुखानुवाद आठवती. बाबांची नित्य आसन स्थिती, घ्यावयात याची सुखानुभूती, उत्तमोत्तम आलेख्य मूर्ती, मशिदी प्रीती स्थापिलीसे. झाली साई देहनिवृत्ती, प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती, वाटे निजभक्त भावार्थी, पुनरावृत्तीचं ही मूर्त. श्यामराव उपनामे जयकर, जयांनी ही रेखिली सुंदर, ऐसी ही प्रतिमा मनोहर, स्मरण निरंतर देत असे. जैसे हे प्रसिद्ध चित्रकार, तैसेची बाबांचे भक्तही थोर, बाबांची या आज्ञेनुसार वर्तती विचारपूर्वक. यायची आई हस्ते करून, सुंदर छायाचित्रे घडवून, करविली भक्त भवनी स्थापन, धरावया ध्यान धारणा, संतांसी नाही कधीही मरण, पूर्वी अनेकदा याचे विवरण, झालेच आहे असेल स्मरण, न लगे स्पष्टीकरण आणिक. बाबानं आज देहधारी, तरी तो तयांचे स्मरण करी, तया ते अजूनही हितकारी, पूर्वील परी सदेहसे. कोणास काही बोलून गेले, परीनं काही अनुभव आले, जरी ते देहावसानही झाले, म्हणून ते राहिले न मानावे. बोल बाबांचे ब्रह्मलिखित, विश्वास धरुणी पाहावी प्रचित, अनुभव आला जरी न त्वरित, येणारा तो निश्चित कालांतरे. असो या जोगांचे नाव येता, कथेत आठवली आडकथा, ऐका तिची अपूर्वता, दिसेल प्रमाळता साईंची. जरी असे हा त्रोटक संवाद, गुरुभक्तांशी अतिबोधप्रद, सौभाग्य तो ज्या वैराग्यबोध, अभागी बद्ध संसारी. एकदा जोग बाबास पुसती, अजूनही माझी काय स्थिती, विचित्र माझी कर्मगती, पावेन सुस्थिती केव्हा मी. बहुत वर्षे अनन्य सेवा, घडली आपुली मजला देवा, तरी या चंचल चित्ता विसावा, अजूनही नसावा हे काय. ऐसा कैसा मी दुर्भागी, ही सगळा प्राप्ती संतसंगी, सत्संगाचा परिणाम अंगी, कौनिया प्रसंगी भोगीन मी. परिसुनी ही भक्तांची विनंती, साई समर्थ परमप्रीती, जोगास काय प्रत्युत्तर देती, स्वस्थ चित्ती परिसावे. दुष्कर्माची होईल होळी, पुण्य पापाची राख रांगोळी, पाहिन तुझ्या काखेस झोळी, ते तुझं भाग्यशाली मानेन. उपाधीचा होईल त्याग, नित्य भगवत भक्तीचा लाग, तुटतीला आशा पाश सांग, तैमी तुझं सौभाग्य मानेन. विषयासक्ती मानून त्याज्य, मी तू पण सर्वथा अयोग्य, जीवा उपस्थ जिंक हो योग्य,
तैमे तुझं सौभाग्य मानिन. असो यावर काही काले, बोल बाबांचे अनवर्थ झाले. सद्गुरु कृपे जोगास आले, वैराग्य जे वदले बाबा ते. नाही पुत्र संतती पाश, कलत्र लाविले सद्गतीस. देह त्यागा आधी संन्यास, झाले की वैराग्य सहजची. असो हे जोगही भाग्यवान, सत्य झाले साई वचन. अंती होऊनी संन्यास संपन्न, ब्रह्मी विलीन झाले. जैसी जैसी साईंनी कथिली, तैसीच परिणामी स्थिती झाली. उक्ती साईंची सार्थ झाली, भाग्यशाली जोग खरे. तात्पर्य बाबा दीनदयाळ, भक्त कल्याणा लागी कनवाळ. अर्पित बोधामृताचा सुकाळ, शिर्डीत त्रिकाळ तो परिसा. जया माझी आवड मोठी, तयांची मी अखंड दृष्टी. तया मज विन ओस सृष्टी, माझी याच गोष्टी तयामुखी. तया माझे अखंड ध्यान, जिव्हेसी माझीच नामावर्तन. करू जाता गमनागमन, चरित्र गायन माझी तया. ऐसे होता मदाकार, कर्माकर्मी पडेल विसर. जेता हा मत सेवेचा आदर, तिष्ठे मी निरंतर तेथेची. मज होऊनी अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण. तयाचे मज माथा ऋण, फेडीन उद्धरण करून या. आधी मज न दिधल्या वाचून, करिता भोजन रस प्राशन. जया माझे हे निधी ध्यासन, तया आधीन मी वर्ते. माझीच जया भूक तहान, दुजेन जाते मज समान. तयाचेच मज नित्य ध्यान, तया आधीन मी वर्ते. पिता माता गणगोत, आप्त इष्ट कांता सूत. या पासव जो परावृत्त, तोची की अनुरक्त मतपदी. वर्षाकाळी नाना सरिता, महापूर समुद्रा मिळता. विसरती सरितापणाची वार्ता, महासागरता पावती. रूप गेले नाम गेले, जळही जाऊनी सागरी मिसळले. सरिता सागर लग्न लागले, द्वैत हरपले एकत्वी. पाहुनी ऐसी समरसता, चित्त विसरले नामरूपता. ते मजसी पाहिलं निज स्वभावता, नाही मजबरता ठावतया. परिस नव्हे मी दगड, ऐसे जना करावया उघड. पुस्तक पंडिती करुनी बडबड, लोहाचे अगड आणिले. तई मजवरी करिता घाव, उलट प्रकटता सुवर्ण भाव. माझे दगडपण जाहले वाव, अनुभव नवलाव दाटला. विना अभिमान अनुप्रमाण, मज हृदयस्था यावे शरण. होईल अविद्या तात्काळ निरसन, श्रवण कारण संपेल. अविद्या प्रसवे देहबुद्धी, देहबुद्धीस्तव आधी व्याधी. तीचकी लोटी विधी निषेधी, आत्मसिद्धी विघातक. म्हणाला आता मी आहे कोठे, आता मी तुम्हा कैसा भेटे. तरी मी तुमची या हृदयीच तिष्ठे, विना कष्टे सन्निकट. म्हणाल हृदयस्थ कैसा कोण, कैसे काय त्याचे लक्षण. ऐसी काय तयाची खून, जेणे ते आपण जाणावे. तरी व्हावे दत्तावधान, परिसा तयाचे स्पष्ट व्याख्यान. जया लागी जाणे शरण, तो हृदयस्थ कोण हे आता. नाना नामे नाना रूपे, सृष्टी माझी भरली अमुपे. जयाची कवना न करवती मापे, मायाची स्वरूपे ते अवघी. तैसेचे सत्व रज तम गुण, तया त्रिगुणा ओलांडून. सत्तेचे जे स्फुरे स्फुरन, ते रूप जाण हृदयस्थाचे. नामरूप विहितपण, उर्वरित जे तुझे तूपण. तेच हृदयस्थाचे लक्षण, जाणूनी शरण त्या जावे. मीच तो तू ऐसे पाहता, हीच दृष्टी पुढे विस्तारता. भूतमात्री ये निज गुरुता, ठावन रीता मजविन. ऐसा अभ्यास करिता करिता, अनुभवा येईल माझी व्यापकता. मग तू मजसी पाहुनी समरसता, पूर्ण अनन्यता भोगीसील. चिस्वरूपी अनुसंधान, लाधेल होशील शुद्धांतकरण. घडेल हे तुझं गंगा स्नान, गंगा जीवन नातळता. प्रकृती कर्माचा अभिमान, जेने पावे दृढबंधन. तया बिलगुण देती सज्ञान, अंतरी सावधान सदैव. सत्स्वरूपे मांडुनी ठाण, चळेन तेथून अनुप्रमाण. तया समाधी वा उत्थान, नाही प्रयोजन उभयांचे. म्हणून श्रोतया चरणी माता, ठेवून विनवी अतिसप्रेमता. देवा संता भक्ता समजता, ठाई प्रेमळता आदरावी. बाबा कितीदा सांगून गेले, कोणी कोणास छद्मी बोलले. त्याने माझेच वर्म काढिले, जिव्हारी खोचले मज जाण. कोणी कोणाचं दुर्वचे ताडिले, तेने मज तात्काळ दुखणे आणिले. तेने जेने ते धैर्य सोशिले, तेने मज तुष्टविले बहुकाळ. ऐसा भूतमात्राच्या ठाई, अंतर्बाह्य भरला साई. एका प्रेमा वाचून काही, आवडस नाही तया ते. परम मंगल हे परमामृत, साईमुखी सर्वदा स्त्रवत. कोणास भाग्य हे नाही अवगत,
प्रेम अत्यंत भक्तार्थ हे. जया पंक्तीचा लाभ दिधला, जयासंगे हासला खेळला, जयास मायेचा चटका लाविला, वाटेल मनाला काय त्याचे. ऐसिया शिष्टाचिया भोजनी, मी तो उच्छिष्टाचा धनी, शीते शीत ठेविले वेचुनी, वाटी तो शिरानी तयाची. झाल्या इथवरी ज्याच्या कथा, त्यात काय ठाव्या हेमाड पंता, समर्थ साई तयांचा वक्ता, लिहिता लिहविताही तोच. ऐसी ही साई समर्थ कथा, धायन मन माझे कथिता, सदैव ध्यास लागला चित्ता, श्रोतेही परिसता आनंद. शिवाय जे साई कीर्ती गाती, तैसेच जे जे सद्भावे परिसती, उभयही साई स्वरूप होती, हे दृढ चित्ती जाणावे. आता हा अध्याय करुणी पूर्ण, हेमाड साईस करी समर्पण, प्रेमे धरी साईचे चरण, पुढील निरूपण पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्यानम नामम चतुश्चत्वारि शोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.